जय हिंद मित्रांनो, अजय कुमार कॉप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपली सिरीज, आपला उपक्रम दररोज गणितचे 10 क्वेश्चन. आज पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्याला येऊन गेलेले गणितचे 10 क्वेश्चन. चला सुरुवातीपासून बघू. पहिला प्रश्न काय बघा, एका विटेची लांबी, रुंदी व उंची 25 सेमी गुणिले 11.5 सेमी गुणिले 6 सेमी आहे. या मापाच्या विटांनी 8 मीटर गुणिले 6 मीटर गुणिले 22.5 सेमीची भिंत बांधवायची आहे. असल्यास किती विटा लागतील? आपल्याला काय करायचंय, विटा काढायच्या. आपल्याला काय काढायच्या? विटा. आता भिंत बांधायची. आता भिंतीचं प्रमाण काय दिले बघा, माप काय दिले भिंतीची? 6 मीटर. 6 मीटर म्हणल्यानंतर मित्रांनो, 6 मीटर म्हणल्यावर किती सेमी आलं? बरोबर मला 100 ने गुणायचं असते. 6 गुणिले 100 बरोबर 600. तसंच 6 मीटर झालं. 8 मीटर म्हणलं किती झालं बघा, 8 मीटर म्हटल्यानंतर 8 गुणिले 100 बरोबर किती झालं? 800 सेमी. ही सेमी झालं, हे परिमाण सेमी मध्ये झालेलं आहे. आता बघा 2.5 सेमी. आता बघा ऑलरेडी इथं सेमी दिले, त्यामुळे सेमी करायची काही गरज आहे का? 22.5 सेमी येणार. बरोबर आहे. आता बघा भिंतीचं ही माप झाली. बरोबर आहे. आणि विटेचं माप काय? ही तर सेमी मध्ये आहे, ही तर सेमी मध्ये आहे. सर्व माप आपण काय करून घ्यायची मित्रांनो? सेमी मध्ये करून घ्यायची. काय झालं बघा मग आता 600 गुणिले 800 गुणिले 22.5 ही भिंतीची माप झाली. त्यानंतर विटेची लांबी किती? लांबी दिलेली आहे 25 सेमी गुणिले त्यानंतर 11.25 सेमी गुणिले 6 सेमी. आता लक्ष द्या, खाली 2 पॉइंट आहेत, वर एकच पॉइंट आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? पॉइंट समान करण्यासाठी 1 0 वाढवा. पॉइंट झालेले आहेत समान. आता बघा 1125 एके 1125, 1125 दुने 2250, 2 उरलं. त्यानंतर 25 एके 25, 25 7 25 त्रिक 75 उरला 5, 25 दुने 50, जोडलेला आहे 32, बेके बे बे त्रिक 6 उरला 3, 3 एके 3, 3 दुने 6 उरला 200 बरोबर काय उरला? 200 गुणिले 32 बरोबर आहे. किती झालं? 32 दुने 64 आणि हे 2 शून्य म्हणजे 6400 विटा आपल्याला लागतील. चला दुसरा क्वेश्चन चेक करू आपण फास्ट. ऑप्शन क्रमांक आपला 3 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3 मीटर लांबी, 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यामध्ये तरंगत आहे. एक व्यक्ती त्यामध्ये बसल्यानंतर ती नाव 1 सेमी पाण्यामध्ये बुडाली तर त्या व्यक्तीचे वजन काढायचे आहे. मित्रांनो परिमाण कशा दिले बघा. परिमाण इथं 3 मीटर दिले, 2 मीटर दिले आणि 1 सेमी दिले. हा परिमाण कशात दिले? सेमी मध्ये. सगळे आपल्याला कशात करावं लागणार आहे? सेमी मध्ये रूपांतर करावं लागणार आहे. आता सेमी मध्ये म्हणला 3 मीटर म्हणल्यानंतर किती झालं? 300 सेमी गुणिले 200 सेमी गुणिले 1 सेमी बरोबर. आता व्यक्तीचं वजन काढायचंय म्हटल्यानंतर 1 किलो मध्ये किती ग्रॅम असते? 1000 ग्रॅम असते. म्हणून 1000 ग्रॅमने आपल्याला भागायचं आहे. तर तुम्हाला काय मिळणार आहे? त्या व्यक्तीचं वजन भेटणार आहे किलोग्रॅम मध्ये. कशात मिळणार आहे? किलोग्रॅम मध्ये मिळणार आहे. बघा आता ह्या शून्याला हे शून्य कट, ह्या शून्याला हे शून्य कट, ह्या शून्याला हे शून्य कट, 3 दुने 6 तर बरोबर 60 किलोग्रॅम किंवा 60 केजी तुम्हाला त्याचं उत्तर फायनल आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. नेक्स्ट 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? मित्रांनो हा क्वेश्चन पेपरला जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेला हा क्वेश्चन. आपण कसं सोडवायचं बघा. आता एकूण आपल्याला समसंख्या काढावा लागणार आहे. एकूण समसंख्या काढण्यासाठी शेवटची संख्या 31, पहिली संख्या 1 अधिक 1 म्हणजे आपल्याला काय मिळणार? एकूण नैसर्गिक संख्या. काय भेटणार? एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे भेटल्या आपल्याला 31.
एकूण किती 31, 32 वजा 1 31. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सम आणि विषम तुम्हाला अगोदर काढावं लागणार आहे. मग असं मांडून घ्या, सम आणि विषम. तर बघा अगोदर काय करायचं, या नैसर्गिक संख्येमधून 1 वजा केला तर किती उरला मित्रांनो 30. 30 उरल्यानंतर ह्या 30 ला दोन्ही भाग लावा तर किती आले 15. म्हणजे सम बी 15 काढा अगोदर, विषम बी 15 काढून घेतले. शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो, शेवटची संख्या 31. ही सम आहे का विषम आहे, विषम आहे. तर विषम संख्येमध्ये आपण जो वजा केलेला आहे तो ऍड करायचा. म्हणजे विषम संख्या मिळाल्या 16, सम मिळाल्या 15. समजलं मित्रांनो. हा तुम्हाला सम आणि विषम संख्या काढता आल्याच पाहिजे तर तुम्हाला त्याची बेरीज काढता येणार आहे. ही झाला प्रश्न आपला. बघा त्यानंतर आपल्याला आहे बेरीज. आता समसंख्येची बेरीज म्हणल्यानंतर आपल्याला दोन्ही संख्या सम करून घ्यावा लागणार आहे. 1 च्या पुढील संख्या 2 अधिक या 31 च्या अलीकडील समसंख्या 30, दोन्ही संख्या सम झाल्या भागिले 2 गुणिले आपल्या एकूण समसंख्या निघलेल्या आहेत 15. याची बेरीज किती झाली 32. 32 भागिले 2 गुणिले 15, 32 भागिले भागाला 1 वे 16, 16 गुणिले 15 म्हणजे 8 गुणिले 30, 8 त्रिक 24. तर तुमचं उत्तर आलेलं आहे 240. ऑप्शन क्रमांक 3 आपला हे आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एका संख्येला 56 ने भागले असता बाकी किती उरते 29 उरते, तर त्याच संख्येस 8 ने भागल्यास बाकी किती उरेल. लक्ष द्या मित्रांनो, ह्या 56 ला जर तुम्ही 8 ने भागलं तर बाकी किती ते 8 8 7 56. आता आपण काय करणार की बाबा बाकी किती उरले त्यावेळेस 56 ला भागल्यानंतर 29 बाकी 56 ने भागल्यानंतर उरलेली आहे. आता दुसरी संख्या किती 8 ने भागल्यानंतर काय करायचं, या बाकीलाच या जो दुसरी संख्या दिली आहे तिने भाग लावायचा. किती भाग लावायचा 8 1 8 8 2 16 8 3 24, 8 4 32 पुढे जाते. किती भाग असणार 8 3 24. आता 29 वजा 24 केल्यानंतर बाकी मित्रांनो उरलेली आहे 5. किती उरेल बाकी 5 उरेल. हा फायनल उत्तर आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं फायनल उत्तर आहे. हा प्रश्न किचकट आहे, आपल्याला लिहून घ्यावा लागेल. पोरांनो सगळं 10 10 क्वेश्चन तुम्ही लिहून घ्यायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, एका वर्षाला रविवारी सरासरी 510 सदस्य येतात. बघा रविवारी किती सदस्य येतात, रविवारी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी किती येतात 240 दिवस येतात. तर 30 दिवस असलेला एक महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार असेल. बघा प्रश्न काय दिले, महिन्याचा पहिला वार रविवार असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येते. किती महिना आहे 30 महिना दिलेला आहे आपल्याला, 30 दिवसाचा महिना दिलेला आहे. तर काय म्हणते, महिन्याची सुरुवात रविवार पासून केली बरोबर आहे. म्हणजे 1 तारखेला तुम्ही समजा रविवार असला बरोबर आहे मित्रांनो. 1 तारखेला रविवारी परत रविवार किती येणार आहे 7 दिवसांनी, म्हणजे 8 तारखेला परत रविवार येणार आहे. 8 आणि 7 मित्रांनो किती झाले 15 तारखेला परत रविवार येणार आहे. 15 अधिक 7 बरोबर 22 तारखेला रविवार येणार आहे. त्यानंतर 22 अधिक 7 29 तारखेला तुमचा रविवार येणार आहे. म्हणजे 30 दिवसामध्ये किती रविवार आले आपले, टोटल रविवार आले मित्रांनो 5 रविवार आले. किती आले रविवार. आता 5 रविवार आल्यानंतर विचार करा प्रत्येक रविवारी किती येतात मित्रांनो 510. मग 5 गुणिले 510 तर टोटल किती झाले बघा बरोबर 5 0 0 5 1 5 5 5 25. म्हणजे 5 दिवसांची सरासरी आली किती 2550. आता टोटल किती दिवस आहेत 30. 30 वजा 5 बरोबर किती उरले 25. आणि 25 उरलेले बरोबर आहे मित्रांनो. 25 दिवस उरलेले आहेत. 25 दिवसांची सरासरी दिली 240 दिली बरोबर आहे. मग किती झाले टोटल 25 गुणिले 40 तर टोटल किती आले बघा 0 0 50 गुणिले 12 12 25 7 तर किती आलेले 6000. 25 दिवसाची सरासरी किती झाली 6000 प्लस ही 2550 0 5 5 8 किती आले 8550 टोटल दिवस भागिले 30 दिवसांनी भाग लावा 30. आता 30 ने भाग लावल्यानंतर 3 1 3 3 2 6 3 5 15 3 5 15 काहीतरी उरलं
2 उरलेला आहे, सॉरी 855 भागिले 3, 3 दुने 6 उरला 2, 3 8 24, 3 5 15, ऑप्शन क्रमांक 4 हा आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 17 चेंडू 720 रुपयास विकल्यास 5 चेंडूच्या खरेदी किमती एवढे नुकसान होते, तर एका चेंडूची खरेदी किंमत काढा. आपल्याला मित्रांनो खरेदी किंमत काढायची आहे. अगोदर काय घेतलेली आहे, आपल्याला 720 रुपये विक्री किंमत मिळालेली आहे. बघा खरेदी चेंडू किती केल्यात, 17 चेंडू खरेदी केले, बरोबर आहे. त्यानंतर त्याला काय झाले, खरेदी केले 17, परंतु विकल्यावर त्याला 5 चेंडूच्या खरेदी एवढे तोटा झालाय, काय झालं, नुकसान झाले. मग किती बाबा, ऍक्च्युअली वस्तू विकल्या तरी 12, बरोबर आहे. म्हणजे 17 वजा 5 बरोबर किती, 12 वस्तू. मग 12 वस्तूची किंमत किती ठरवली आपण, विकले 720, बरोबर. ही झाली विक्री किंमत. आपल्याला काय भेटणार, मग टोटल 17 ची आपल्याला खरेदी मिळणार. खरेदी किंमतीला x माना किंवा प्रश्नचिन्ह तिरकत गुणाकार आपल्याला खरेदी किंमत मिळणार. 17 गुणिले 720 भागिले 12, 12 संग 72 बरोबर 60 गुणिले 17, हे 0, 6 70 42 47 4, 6 4 10, 102 रुपये खरेदी किंमत टोटल. काय लिहू, खरेदी किंमत. तर टोटल वस्तू किती आपल्या 17, तर एका वस्तूची किंमत आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे 17 1 70 260 रुपये तुमचे फायनल उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक आठवडा व एक दिवस मिळून एकूण किती दिवस असतील, बरोबर आहे मित्रांनो. आता बघा हा प्रश्न दिलाय, x ला आपण काय करा, एक दिवसासाठी एक किंमत टाका, x ची व्हॅल्यू 1 ठेवा समजा, किंवा माना x म्हणजे 1 माना. आता बघा आठवड्यात दिवस किती असतात, 7 दिवस. मग x ची किंमत व्हॅल्यू आपण काय म्हणली, 1, तर 1 गुणिले x 7 बरोबर किती, 7 दिवस आले मित्रांनो, दिवस, बरोबर आहे. त्यानंतर x ची व्हॅल्यू काय म्हणली, 1 दिवस, बरोबर आहे, अधिक 1 बरोबर बघा 1 अधिक 7 तर किती दिवस झाले, 8 दिवस झाले, बरोबर आहे. मग आता 8 दिवस कसं लिहिणार सांगा बरं. 8 दिवस बघा, x ची व्हॅल्यू आपण 1 मानली, मग 7 गुणिले 1 चा वर्ग बरोबर किती, 7 1 7, 7 चा 1 चा वर्ग 1, मग 7 गुणिले 1 बरोबर उत्तर काय आले, 7. आपलं किती दिवस आलेले आहे, 8 दिवस आलेले. मग हे ऑप्शन एक तर बसणार नाही. दुसरा ऑप्शन बघा, 7 आपलं x किती आहे म्हणलं आपण 1, पण 8 गुणिले 1 बरोबर उत्तर किती येणार आहे, 8 दिवस येणार आहे. मग ऑप्शन क्रमांक आपला 2 हे तुमचं उत्तर आलेलं